श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रेक्षकांनो, पालकांनो. मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 10वी-12वी बोर्डाच्या परीक्षा आधी सरकारचा धक्कादायक निर्णय जाणून घेऊयात. पूर्ण अपडेट. विद्यार्थी पालकांची चिंता वाढली, याविषयी माहिती पूर्ण बघूयात. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. या ठिकाणी तुम्हाला 10वी-12वीचे सर्व लेटेस्ट अपडेट्स, तुम्हाला परीक्षेचे अपडेट्स मिळतील. अधिक माहितीसाठी गुगलवर समाचारकट्टा.com या वेबसाईटला सर्च करा. लेटेस्ट अपडेट्स आणि प्रश्नपत्रिका, MP प्रश्न हवे असतील तर व्हॉट्सअप ग्रुप किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा, किंवा आपलं नाना फाउंडेशन ॲप आत्ताच डाउनलोड करा. त्या ठिकाणी 10वीचे सेमी इंग्रजी, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, 12वी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या सर्वांचे MP प्रश्न मिळतील. तर फटाफट दिलेल्या नंबरवर संपर्क करा किंवा ॲप डाउनलोड करा. तर बघा, धक्कादायक बातमी काय आहे याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत. 10वी-12वीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा अधिकाऱ्यांचा आदेश. आता 100 मीटर परिसरात 18 मार्च पर्यंत, 10 फेब्रुवारी पासून जे जिल्हा अधिकारी आहेत त्यांनी मनाई आदेश लागू केला आहे. आता हा मनाई आदेश काय असतो याविषयी आपण माहिती बघूयात. आई तुळजाभवानी स्वामी चरणी, ईश्वर नारायण शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणारा प्रत्येक विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत चांगल्या मार्काने पास व्हावा, ही स्वामी चरणी प्रार्थना आहे. तर मनाई आदेश काय आहे याविषयी माहिती बघूयात. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की आता 10 फेब्रुवारी पासून म्हणजेच मंगळवारी 12वीचा पहिला पेपर आहे, आणि यानंतर 100 मीटर परिसरात कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला करता येतील, कोणत्या नाही, आणि कशा प्रकारे ह्या परीक्षांना आपल्याला सामोरे जायचं आहे याविषयी आपण माहिती बघणार आहोत. आता इथे मनाई आदेश लागू करण्यात आलेला आहे. याचा अर्थ असा की परीक्षा केंद्रावर प्रवेश करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. पालक जाऊ शकत नाहीत सोबत. तसेच परीक्षा केंद्राच्या परिसरात 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई असेल. आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांना कारवाईचा इशारा देण्यात आलेला आहे. 100 मीटर परिसर बघा, शाळेच्या अवतीभोवती तुम्ही बघितलं असेल, शाळेच्या अवतीभोवती लोक फिरत असतात, तर यांच्यावर आता मनाई राहणार आहे आणि त्यांच्यावर कारवाई होणार आहे. काही तुम्ही फुटेज बघितले असतील, व्हिडिओ बघितले असतील, कॉपी प्रकरणं वाढतायत. यामुळे यावर्षी भरपूर प्रकरणं जे आहेत कॉपी मुक्त करण्यासाठी सरकारने असे पावले उचललेले आहेत. आता याच्यात काय काय करता येणार नाही तुम्हाला. तर बघा, 100 मीटरच्या परिसरातील सार्वजनिक टेलिफोन, STD, ISD बूथ, फॅक्स केंद्र, छायाकिती केंद्र म्हणजे झेरॉक्स, ईमेल, इंटरनेट सुविधा, लॅपटॉप, मोबाईल, प्रसार माध्यमे अथवा संपर्क सभोवतालचे जे आहे ते सगळे बंद असणार आहे, ठेवावे लागणार आहेत. परीक्षा केंद्रावर मोबाईल, वायरलेस सेवा, ट्रान्झिस्टर रेडिओ, कॅल्क्युलेटर, लॅपटॉप असे इलेक्ट्रॉनिक साहित्य केंद्र परीक्षा केंद्राजवळ जे आहेत 100 मीटरच्या अवतीभोवती देखील वापरण्यास देखील मनाई आहे. म्हणजे एवढ्या स्ट्रिक्ट पेपर होणार आहेत की आतापर्यंत 18 वर्षाच्या माझ्या अनुभवामध्ये मी तुम्हाला सांगतो, एवढे नियम यावर्षीच लागू केलेले आहेत. त्यामुळे इंग्रजीचा पेपर भरपूर अवघड होईल, परीक्षा अवघड होऊ शकतात. त्यामुळे आत्ताच नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड करा किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा. तुम्हाला सर्व MP प्रश्न मिळतील आणि ते प्रश्न घेऊन तुमचे पेपर एकदम सोपे जातील. फटाफट दिलेल्या नंबरवर संपर्क करा. आणि यांनी सांगितलेलं आहे, या आदेशाचे जर कोणत्या व्यक्तीने उल्लंघन केले तर त्याला 223 प्रमाणे दंडास तो पात्र राहील. अशा प्रकारे जिल्हा अधिकाऱ्याने प्रत्येक जिल्ह्यात सांगितलेलं आहे. आता या कॉपी मुक्त अभियानामध्ये काय काय होणार आहे बघा. परीक्षा केंद्रावर CCTV यंत्रणा असणार आहे. CCTV नसलेल्या कर्मचारी अदलाबदल असणार आहे. ड्रोन असणार आहे. पोलीस बंदोबस्त असणार आहे. भरारी पथक, बैठे पथक अशा प्रकारच्या उपाययोजना आहेत. त्यामुळे परीक्षेत कुठलीही प्रकारची हयगय होणार नाहीये. विद्यार्थी पालकांची चिंता वाढलेली आहे. अभ्यास करा, चिंतामुक्त व्हा. प्रश्न घ्या, MP प्रश्न घ्या. वेळ कमी आहे, कमीच प्रश्न वाचा, ठराविक स्मार्ट वर्क करा आणि लवकरात लवकर यश मिळवा. त्यामुळे दिलेल्या नंबरवर संपर्क करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.